आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर. आत्मा नमस्ते. आत्मा पल्लवी ताई. नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. तर आपण आत्मा सर्वजण नमस्ते. पल्लवीचं स्वागत करूया. आत्मा नमस्ते. पल्लवीला आज त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. माईक सुरू करा पल्लवी. आणि काय वाटलं तुम्हाला ग्रँड मास्टर मध्ये? तुमचा परिचय द्या सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. सर्वांना माझा आत्मा नमस्ते. मी पिंपरी चिंचवड पुणे इथून बोलते. पल्लवी मुथा. मी रेखीला 15 ऑगस्ट पासून रेखीला जॉईन झाले. आणि रेखी फर्स्ट ते थर्ड मला खूप छान अनुभव आलेत, म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे अनुभव आलेत मला रेखीमध्ये. जसे की आणि जसे की म्हणजे मला जे माझे शारीरिक आज म्हणजे प्रॉब्लेम होते ते थोडे थोडे कमी झाले. कंबर बर. दुखणे, हं. बसण्याचा म्हणजे बसायला जास्त वेळ आता बसता येतं मला. आधी खूप वेळ बसू शकत नव्हते, पण आता जास्त वेळ बसते मी. बर. स्टॅमिना वाढला माझा बसण्याचा. बर. फर्स्ट ते थर्ड इयर मध्येच माझा स्टॅमिना वाढला बसण्याचा. बर. आणि नंतर ग्रँड मास्टरला आले, ते पण प्रीतीमुळे मी ग्रँड मास्टर मध्ये जॉईन झाले. तर बर. ग्रँड मास्टर जास्तच पॉझिटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह विचार तर पूर्ण गेले आणि पॉझिटिव्ह हं. विचार म्हणजे एनर्जी आली माझ्यामध्ये ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासून. हं. ग्रँड मास्टरचे मेडिटेशन जसे चालू केले तसे माझ्या आता मनात कोणतेच विचार येत नाही. जसे फर्स्ट आणि थर्ड मध्ये असं मेडिटेशनला बसल्यावर असं मनात विचार यायचे लगेच, म्हणजे थोडं चालू केलं की लगेच दुसरे म्हणजे दुसरीकडेच भरकटायला व्हायचं. पण आता हं. ग्रँड मास्टर मध्ये नाही होत, म्हणजे मनात विचारच येत नाही. हं. मेडिटेशन एक मेडिटेशन असं झालंय आता. आणि एखादे म्हणजे इतकी सवय झाली मेडिटेशनची, तर एखाद्या दिवशी म्हणजे आपण नाही का जेवण 2 टाइम वेळेवर म्हणजे आपल्याला जेवण हे 2 टाइम लागतं, तसं मेडिटेशन असं हे झालंय का, म्हणजे नाही का अशी भूक झाली आपली का, तसं झालंय मेडिटेशनचं माझं. बरोबर. हा. हा. मॅडम, तुम्ही जे ग्रँड मास्टर मध्ये आम्हाला जे प्रोटोकॉल एकदम साध्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले, करून घेतले, म्हणजे जसं तुम्ही ते सोडून देणे, कर्मफळ, माफ करणे, कार, हे सगळं इतकं छान समजून सांगितलं, त्याच्यामुळे एकदम मनावरचं ओझं एकदम खूप कमी झालं माझ्या. हं. आणि मला खूप वेळेस असं वाटायचं मॅडम का तुमचं म्हणजे क्लास झाल्यावर तुम्हाला प्रश्न विचारावा वगैरे, पण लगेच म्हणजे दुसऱ्या मिनिटालाच तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देता, असं झालं खूप वेळेस. मी म्हटलं मॅडमला काही माझ्या मनातलं कळतं का काय माहिती, म्हणजे खूप वेळेस असं झालं का तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, म्हणजे मनात चालू होतं, लगेच दुसऱ्या मिनिटाला तुम्ही उत्तर पण सांगून टाकलं, असं झालं. तर म्हणजे छान. मी त्यावेळेस, हा, मला उत्तर मिळत गेलं, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला कधी प्रश्न विचारले नाही. हं. आणि इतक्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही सांगता, त्याच्यामुळे काही प्रश्न म्हणजे खूप प्रश्न असे मनात पण आले नाही का तुम्हाला विचारावे का काय. हं. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा आणि ब्रह्मांड नायक हे दोन्ही बरोबर माझ्यासोबत आलेत मॅडम ग्रँड हं. मास्टर मध्ये. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे स्वामींचा हात आणि तुमचा हात नेहमी माझ्या पाठीशी असणार आहे मॅडम, शेवटपर्यंत. आणि मला अनुभव पण खूप छान आले मॅडम ग्रँड मास्टर मध्ये, म्हणजे मी कधी शेअर केले नाही, म्हटलं मी सगळ्यात लास्ट मध्ये शेअर करेल माझे अनुभव. म्हणून तर आम्ही आता तुम्हाला कान देऊन ऐकतोय ना सगळ्याजणी. असं म्हणजे माझा पहिला अनुभव का माझ्या मिस्टरांचा उजवा खांदा खूप दुखत होता, म्हणजे हं. खूपच पेन होत होतं त्यांना. तर ते म्हटले आता मी डॉक्टर कडे जातो, म्हणजे एक्सरे वगैरे काय असेल तर काढून घेतो. तर मी हं. त्यांना म्हटलं का मी 2-3 दिवस रेखी देऊन पाहते, तुम्हाला काय वाटतं तर बघा. हं. आणि मग नंतर पण 2-3 दिवसातच मॅडम त्यांचा खांदा म्हणजे पूर्णपणे बरा झाला. हं. आणि मुलाचा दुसरा अनुभव म्हणजे मुलाला म्हणजे सारखं सांगावं लागायचं अभ्यासाला बस, अभ्यासाला बस. तर मी त्याला असंच म्हणजे 4-5 दिवसच रेखी दिली, तर आता मनाने अभ्यास करतो, खूप वेळ करतो. हा, हा एक माझा म्हणजे दुसरा अनुभव आहे त्याला. हं. आणि माझा पण म्हणजे माझ्या स्वतःमध्ये पण खूप चेंजेस आले, शांत झाले. आरोग्यामध्ये पण खूप चेंजेस आले, पॉझिटिव्हिटी तर खूप वाढली म्हणजे हं. माझ्या स्वतःमध्येच. आणि वाटतोय मला पण बदल स्वतःमध्ये पण.
मी आवर्जून एक विचारू का पल्लवी? कारण तुम्ही म्हणजे एक अनेकांसाठी एक उदाहरण, एक आदर्श होणार. म्हणून आपण एक प्रॉपर विचारूया, की खरोखर मला रेकीमध्ये जो प्रवेश घेतला होता, तो मी कुठल्या कारणासाठी घेतला होता? आणि त्यामध्ये आपण किती पुढचे पावलं टाकली आहेत? मी माझ्या आरोग्यासाठीच म्हणजे रेखीमध्ये मी आले. हां. पण आहे मला आरोग्यामध्ये पण इम्प्रुव्हमेंट आहे. आपण पॉझिटिव्ह वाटतंय. सांगूया का सर्वांना, की काय प्रॉब्लेम होता नेमका आरोग्याचा? मला आरोग्यामध्ये मला बसायला पण म्हणजे खूप वेळ बसता येत नव्हतं. तर हां. बसण्याचा माझा स्टॅमिना वाढला म्हणजे हळूहळू तो एक मला. आणि माझा जो आजार वाढताय ना, तो आतापर्यंत तो खूप म्हणजे वाढलाच नाही म्हणजे ह्या 2 महिन्यात तरी. हा एक माझा मोठा आहे. हो. म्हणजे आहे त्या तेवढा. ताईंच्या शारीरिक जी हालचाल आहे, ही कुठेतरी पूर्णपणे ऊर्जा मिळत नसल्यामुळे नवीन निर्माण होणारे जे सेल्स आहेत, ते पूर्ण ताकदवान निर्माण होत नव्हते. बरोबर ना पल्लवीताई? आणि हो, हो. बरोबर. आता आणि दिवसेंदिवस ते अधिक कमी होत होते. मात्र ब्रह्मांडाची कृपा आणि आता निर्माण होत असलेले सेल्स जे आहेत नवीन, ते पूर्ण तंदुरुस्त निर्माण होत आहे. म्हणजे तो आजार वाढला नाही, तिथं थांबला आहे. हो, ओके? आत्ताच. हं. आत्तापुरता थांबला आहे. आता पुढची स्टेप काय असेल पल्लवी आपली? रेग्युलर मेडिटेशन, पॉझिटिव्ह आणि अफर्मेशन स्वतःला. आणि आणि ती पल्लवी निर्माण करायची आहे, जी 20 वर्षापूर्वी एकदम तंदुरुस्त होती, धावू शकत होती, स्ट्रॉंग होती ती. आपण आता इथं थांबवलं आहे आणि आता हळू-हळू त्याला मागे न्यायचं आहे. ओके? हो. ब्रह्मांड आपल्या सोबत आहे. काही गोष्टी शब्दामध्ये वर्णन करता येत नसतात, कारण आतून वेदना असतात. ओके. हो. म्हणून ते शब्द येत नाहीत. त्यांना सांगायचं नाही असं नाही आहे, तर त्यांना काय सांगावं हे कळत नाही. म्हणून मी मदत केली. हो, हो मॅडम. आणि मॅडम मी पण ना एक पेशंटला 10 दिवस रेखी दिली कंटिन्यू. आणि त्यांना पण खूप म्हणजे फरक जाणवला. म्हणजे त्यांची पण कंडिशन खूप क्रिटिकल होती. हं, त्यांना पॅरालिसिस झालेला होता. तर हां. रेखी मध्ये असताना मी त्यांना रेखी दिली होती. तर त्यांना शांत झोप लागायला लागली. म्हणजे हातापायाला थोड्या मुंग्या यायला लागल्या. हं, असं थोडं मिरिकी द्यायला लागले तर त्यांच्या बॉडीमध्ये असं त्यांना वेगळं जाणवत होतं. हं. हो. तो एक माझा अनुभव आहे. आणि बहुत माझ्या बढिया. दोन्ही मी रेखी दिली ना, तर त्यांना पण फरक पडला. दोन्ही माझ्या दोन्ही बहिणींना पण रेखी दिली, तर त्यांना हां. पण खूप फरक पडला. हं, हं. तर मला हे ग्रँड मास्टर मध्ये आल्यापासून खूप छान अनुभव आले. खूप सुंदर. हो. खूप छान. खूप छान. आणि मॅडम मला ना हां. स्वामींचा पण एक अनुभव शेअर करायचा आहे. करू का मी? हो ना, करा ना. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजेच हो. काय? तर आपण आपल्या गुरूंकडून, सद्गुरूंकडून जी ऊर्जा घेतो, तीच ऊर्जा फक्त आपण या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर त्यांच्याकडून येणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेत आहे आणि त्या ऊर्जेचा आपण प्रॉपर झाल्यामुळे आपल्याला स्वामींकडून पटकन आपल्याला रिझल्ट येतो आहे. तो अनुभूती होत आहे. प्रत्यक्ष दर्शन होत आहे. गजानन महाराजांचं होत आहे. तुम्ही महावीरांना मानता मोठा. महावीरांचं दर्शन आपल्याला होत आहे आणि महावीर म्हणजे काय त्या मी बोलली ना बघा तुम्हाला काल, की बाबा हे संत महात्मे सर्व यांनी मनावर ताबा केलेले. एक सर्व. बोला. मॅडम काय झालं म्हणजे मी इकडे शिफ्ट झाले म्हणजे माझी जाऊ वगैरे आम्ही वेगळं झालो ना 2-3 वर्षापासून. तर माझ्याकडे म्हणजे देवाराच नाही माझ्याकडे. देवच नाही कोणतेच. बरं. आणि काय झालं असंच सहज प्रीती बरोबर बोलताना म्हणजे विषय निघाला आमचं याच्या बरोबर स्वामींचा विषय. तर हां. तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं का असं असं आहे माझी पिंपरी चिंचवडला मैत्रीण असं. तर तिची मैत्रीण माझ्या घरी आली. म्हणजे माझी तिची ओळख नाही, काहीच नाही. मी कधी पाहिलेलं नाही तिला. पण आम्ही इतक्या गप्पा मारल्या स्वामींविषयी सगळं म्हणजे ती 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 खूप अशी स्वामींची खूप भक्त आहे मोठी. तर असंच खूप हं, गप्पा वगैरे मारल्या. आणि तिने म्हणजे मला सांगितलंच नाही का ती माझ्यासाठी अक्कलकोटवरून मूर्ती ऑर्डर केली. पण त्याआधी स्वामींनी त्यांची सगळी तयारी करून घेतली. त्यांनी स्वतःनीच स्वामींनी तयारी करून घेतली. म्हणजे मी त्याआधी प्रति शिर्डीला गेले, तर तिथे त्या गुरुजींनी म्हणजे यांचं साईबाबांचं आसन असतं ना, तर ते माझ्या अंगावर ओढवलं येल्लो कलरचं. तर ते माझ्या घरात आलं.
नंतर मग हळदी कुंकूचे प्रोग्राम होतात इथे मकर संक्रांत सगळेजण बोलावतात मला, पण घरात हे कोणी नसल्यामुळे मला काही जाता येत नाही. मग मला घरपोच अगरबत्तीचं स्टँड आलं, चौरंग आला, पुन्हा हळदी कुंकाचा ते हळदी कुंकाचा ते करवंड काय म्हणतात त्याला, हं. ते करंडा. आलं माझ्या हं, करंडा. हं, हो, माझ्याकडे फक्त घरात निरंजनी मॅडम. हं, एवढं सगळं स्वामींनी सेवा म्हणजे करून त्यांनी स्वतःनीच हे करून घेतलं येण्याच्या आधी. हं. आणि नंतर एकदम मुलगा ज्या दिवशी दवाखान्यातून डिस्चार्ज झाला आणि तोच हातात मूर्ती घेऊन आला, अगं मम्मी तुझं अक्कलकोटवरून पार्सल आले म्हणून. ज्या दिवशी डिस्चार्ज झाला त्याच दिवशी तो दरवाजात येऊन मला म्हटला की मम्मी अक्कलकोटवरून पार्सल आलं. म्हटलं पार्सल आलं. मग ताईंचा मला फोन आला, अगं पार्सल आलं का तुला? तर बघितलं तर त्यात स्वामींची मूर्ती, स्वामींचं तीर्थ, स्वामींचा अंगारा सगळं मला तिथून आलं अक्कलकोटवरून. हा एक म्हणजे मोठा. बघा तुम्ही ध्यान करायला लागता, तुम्ही या ब्रह्मांडासोबत जुडता आणि ब्रह्मांड नायक तुमच्यापर्यंत पोहोचतात. कळलं हो, आहे पल्लवी? त्यांना माहिती आहे स्वामींना आता काही कुठे बाहेर जाऊ शकत नाही. सगळं बरोबर. अंग पण त्यांनी तयारी करून घेतली माझ्याकडनं. नक्कीच. हो. तुमचा समर्पणाचा भाव, तुमचा स्वीकाराचा भाव, ही ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहण करण्याचा भाव आणि तुम्ही जे अंतर्मनापासून समर्पण केलं ना पल्लवी, खरंच खूप सुंदर केलं. कारण मी सुद्धा जेव्हा तुम्हाला हिलिंग दिली ना, तेव्हा ना एक लेव्हल अशी होती ना पल्लवी, तुम्हाला पण माहितीये, की तुम्ही ऊर्जा घेतच नव्हते. ओके. मग हो. आपल्या दोघींचं बोलणं झालं, की आपण एवढी मेहनत घेतो आहे पल्लवी, पण तुम्ही एनर्जी स्टॉक करता. मग आपण म्हणतो ना जबरदस्तीने देताना मग इकडनंही ताकद लागते, आहे ना? पण मग तेव्हापासून मग पल्लवीने अंतर्मनाला असं मोकळं केलं, छान केलं. खूप पण सुंदर, सुंदर, सुंदर एनर्जी आणि मग त्यानंतर स्वामी पण आले बघा. हो, स्वामी पण आले. खूप छान. ब्रह्मांड आणि स्वामी दोघं बरोबरच आले माझ्या मॅडम. नक्कीच. हो. पण छान. स्वामींनीच तुम्हाला इथपर्यंत पाठवलं, की हो. पल्लवी आता तुझ्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे. तुझी एकटीची ऊर्जा या अनेक गोष्टी कमी पडत आहेत. सद्गुरू काय असते ना आपल्या गुरूंसोबत, सद्गुरूंसोबत कधी-कधी आपण नाही म्हणत एखाद्या गोष्टीला, पण ती एनर्जी जन्मजन्मांतरापासून आपल्यासोबत असते. ओके? हो. तर सोल सोबत असते. आपल्यासोबत असते म्हणजे सोल सोबत असते. या आयुष्याचा लेसन आता इथून तुझा या ऊर्जेसह आहे, हे ठरलेलं. आणि आणि मी म्हणते मॅडम, स्वामी सांगतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी, तसं आहे मॅडम, अशक्यही शक्य करतील मॅडम. हे तुम्हाला पण मॅडम वाक्य लागू होतंय स्वामींसारखंच. आपण काय माध्यम आहेत. आपण गुरूंकडून, सद्गुरूंकडून येणारी ऊर्जा पुरवतो. बस. मॅडम आधी आणि कसं एखाद्या वेळेस निगेटिव्ह विचार आला मनात तर मला लगेच तुमचा चेहरा आठवतो समोर. निगेटिव्ह विचार करायचा नाहीच. नाही हो. करायचं नाही. नाही, फक्त खूप आणि छान फक्त वाटतं. पॉझिटिव्ह बोलायचं. तुमचा चेहरा लगेच समोर येतो. तर तुम्ही सांगता निगेटिव्ह विचार करायचा नाही. नक्कीच. पल्लवी ग्रँड मास्टरमध्ये काय आवडलं सगळ्यात छान? मला ग्रँड मास्टर मेडिटेशन. ग्रँड मास्टर मेडिटेशन. हो, खूप ओके. छान आहे मॅडम. आणि अ, आणि आणि सेशन कुठलं आवडलं? सेशन मला ते मृत्यू ध्यानचं नाही का तुम्ही घेतलं होतं, हं. ते सेशन आवडलं खूप मला. बरं. आणि त्या दिवशी तुम्ही ते आईस्क्रीमचं घेतलं ना, तर मी ते हं. प्रीतीकडनं विचारलं तिला, तिने पण मला खूप छान समजून सांगितलं. ते एक सेशन मला खूप आवडलं. खूप सुंदर. तुम्ही नव्हते त्या दिवशी? नाही ना, त्या दिवशी माझी अॅनिव्हर्सरी होती मॅडम. हां, हां, हां. हां. खूप सुंदर. हो, ते पण सेशन खूप छान आवडलं मला. हं. पण छान वाटते मॅडम आता. मग आता असे अनेक लोक आहेत पल्लवी, जे आजारी आहेत. जे त्यांच्या आजारामधून कुठेतरी डिप्रेशनमध्ये जात आहेत. बरोबर ना? त्यांच्या अंतर्मनाचा भाव वेगळा होतो. भाव बदलत राहतात. अनेक सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही सामोरे गेल्या आणि खरंच त्या गोष्टी तुम्हाला ती दुःख, त्या वेदना तुम्हाला नाही सांगायच्या आहेत सगळ्यांना. बरोबर ना? नाही. नाही सांगायच्या मला ते भांडवल नाही करायचंय. पण अशा वेदनेमध्ये असलेल्या लोकांसाठी ॲज अ पल्लवी काय सल्ला देणार? मी मॅडम
त्यांना म्हणजे रेखीमध्येच आणेल मी, त्यांना समजून सांगेल रेखी म्हणजे काय आहे काय नाही, आणि त्यांना रेखीमध्ये जॉईन करेल मी. कुठला विश्वास निर्माण झाला स्वतःमध्ये पल्लवी आता? आत्मविश्वास खूप वाढला मॅडम माझा. म्हणजे आधी मला थोड्या थोड्या असं कारणावरून रडायला यायचं नाही का, लगेच असं गिल्टी फील व्हायचं. पण आता नाही होत, आता आत्मविश्वास खूप वाढला मॅडम. नक्कीच. हो. पण आणि अशीच आता बाहेर मला हं, सेवा करायची, आता मी याच्यामध्ये पण अभ्यास करणार पूर्ण आणि सेवा करणार, मी सगळ्यांची सेवा देणार सगळ्यांना. नक्कीच. आजूबाजूच्या वातावरणात काय बदल झालेला जाणवतो? वातावरण आता खूप छान आहे, म्हणजे घरातलं असं चिडचिड वगैरे कमी झाली आता. मुलाची पण चिडचिड कमी झाली, माझी कमी झाली, त्यांची ते तर शांतच आहे. आम्हीच दोघं जण चिडचिड करतो फक्त. होतो. करत हो, होतो. हं, करत होतो, आता नाही करत. नक्कीच. तो खूप पण सुंदर. शांत आहे एकदम, अभ्यास एकदम मस्त करतो, म्हणजे आता हं. सांगावं लागत नाही म्हणजे अभ्यासाला. रिव्हर्स जर्नी झाल्याचं जाणवते. हो, 10 वर्षांनी झाली ना मॅडम रिव्हर्स जर्नी. छान वाटतं. हा, ते एक सेशन मॅडम मला खूप आवडलं, तुम्ही रिव्हर्स जर्नी घेतली ना सगळ्यांची. सगळ्या हां, इतक्या छान दिसत होत्या त्या दिवशी. इतकं हसलो, म्हणजे खूप त्या दिवशी खूपच हसलो. हां, ते एक सेशन खूप आवडलं मला, सगळ्यांचे अनुभव वगैरे. सगळ्या इतक्या हां. छान दिसत होत्या, मेकअप वगैरे हं, करून आल्या त्यात. त्यात सुलभाताई हं. असं नथ वगैरे घालून आल्या ना, त्या तर खूपच आवडल्या मला, म्हणजे मला नथ वगैरे आवडतं घालायला ना. हां. तर त्यात मला सुलभाताई जास्तच आवडल्या, नथ वगैरे घालून आल्या होत्या तर. बरं, बरं, बरं. मी काही लोकांचे व्हिडिओ बंद केले होते, तर तुम्ही रिक्वेस्ट पाठवा. मी ओपन करूया आपण. ओके? हं. स्क्रीनवर जास्त लोकं झाले होते म्हणून मग बंद केले होते. तर अ, अ, पल्लवीची मैत्रीण कोण आहे? कोणाला पल्लवीबद्दल काही हेरलं का कोणीतरी? एवढ्यामधलं पल्लवीसोबत पल्लवीची खास मैत्रीण मिळाली का पल्लवीला? श्वेता बोलतायत. श्वेताने माईक सुरू केला. बोला श्वेता. पल्लवीताईच्या बद्दल सांगायला गेलं तर स्टार्टिंगला जेव्हा बघितलं ना, पल्लवीताईंचा चेहरा जो होता ना, तो एकदम गंभीर दिसत होत्या एकदम. म्हणजे काहीतरी खोल असं विहिरीमध्ये आहे आणि त्या जातायत आतमध्ये. तर एक मनाला भीती वाटत होती त्यांच्याकडे बघून, की ह्याच्यातून बाहेर येतील का? असं हं, मला वाटत होतं, म्हणजे त्यावेळी बघताना. सतत वाटायचं, की मी ह्यांच्याशी बोलावं करून. पण मी म्हटलं हं. हे रेकीमध्ये आल्यात, काही ना काही होणार करून. आज त्यांच्याकडे बघितल्यावरती ना, इतका त्यांचा तो आत्मविश्वास बघून आहे, की मला खूप भरून आले. आणि दुसरी गोष्ट, जशा काही कुठल्या पार्लरमध्येच जाऊन आल्यात आज त्या. एवढा ग्लो चेहऱ्यावरती आहे, एवढा ग्लो आहे ना, की म्हणजे तुम्हाला आता बघून आम्हाला आम्हाला असं वाटतंय, की नाही म्हणजे खरंच खूप म्हणजे रेकीमध्ये असं काय आहे? मला एवढं एक सांगा, की हा ग्लो जो आलाय आणि हा जो आत्मविश्वास, असं कुठलं खास मेडिटेशन केलंय, की जो हा प्रभाव तुम्हाला पडलाय? खास आपल्या रेकी मधल्यापैकी कुठलं असं मेडिटेशन? मी ना श्वेताताई फर्स्ट, सेकंड आणि ग्रँड मास्टर मेडिटेशन जास्त हो. करते. हो, नाही, खरंच. खूप खूप छान, आवडते खूप मस्त, खूप छान. meditation. धन्यवाद, धन्यवाद. खूप छान. हो. खूप सुंदर. हो ना, मग सगळेजण यासाठी कोणतं मेडिटेशन, त्यासाठी कोणतं मेडिटेशन. एका जागेवर स्थिर बसा सदस्य, नाहीतर व्हिडिओ बंद ठेवा. ओके? थोड्या वेळाने सुरू करा. हं. थोड्या वेळाने सुरू करा. तर ग्लोसाठी कोणतं मेडिटेशन आहे? नाही पण मॅडम, कुठल्या मेडिटेशन सगळ्यांच्या चेहऱ्यावर ग्लो आला. छान खरं आहे. दिसतात, एकदम छान दिसतायत आज. नाही, नेहमीच आता तुम्ही छान दिसताय. हम्म. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून पुन्हा पल्लवीनं एक आपण म्हणतो ना आपण मी कात टाकली. तर ती ना एक प्रकारची ती सगळी एनर्जी पल्लवीने झटकून टाकली आहे आणि पल्लवी पुढे निघाल्या. एका लेव्हलपर्यंत खरोखर तो जसं श्वेता तुमचं निरीक्षण याला म्हणतात निरीक्षण आणि परफेक्ट निरीक्षण एकदम. कारण तिथपर्यंत खूप जास्त आतमध्ये पल्लवीला आतून ना इथपर्यंत यायचं. पल्लवी म्हणतात मला उत्तरं मिळायचे. नक्कीच हो. उत्तरं मिळायची. पण आहे ना
ते थ्रोट चक्र ओपन नव्हतं, त्यामुळे कंठातून आवाजच फुटायचा नाही. आता विचारते, मग विचारते, मग विचारते, करता करता शेवटी मॅडमच उत्तर देऊन द्यायच्या. असं मॅडम पल्लवीच्या बाबतीत व्हायचं. हो, खरंच खूप वेळेस असं झालंय हा मॅडम पण. का तुम्ही दुसऱ्या टाइमलाच लगेच उत्तर देऊन म्हणजे नाही का, मला असं प्रश्न पडायचा, मॅडमला कसं काय आपल्या एवढं मनातलं कळतं लगेच नाही का. पण मग तुम्ही तो आवाज काढायचेच नाही ना. तो काढायचेच नाही म्हणून तो आवाज इकडनं यायचा. वाट बघून खरंय बघून. हे. पण आता मात्र हो. पल्लवीचं थ्रोट चक्र छान ओपन झालं. गेल्या काही दिवसापासून पल्लवी सगळ्या संभाषणामध्ये सहभागी होत आहेत. कारण ना आतमधली खतखत, आतमधल्या वेदना, ते जे प्युरिफिकेशन झालं ना, त्या प्युरिफिकेशनचा हा परिणाम आहे. मी यासाठीच म्हणते तुम्हाला सगळ्यांना, पुन्हा त्या गाळात फसू नका. ओके. जो गाळ जमा झाला होता ना, त्यामध्ये पुन्हा फसू नका. आता पुढे निघालोय ना, अधिक पुढेच निघत राहा. पुन्हा आपण आता आपल्या आयुष्यात जाणार आहे. आपल्या आयुष्यात गेल्यानंतर कुठे छोट्या-मोठ्या गोष्टी, कुठे तुम्ही एकटे पडणार आहात. पण या सगळ्या सेशनची, या सगळ्या गोष्टीची एक शिदोरी म्हणूया, एक ताकद म्हणूया, तुम्ही सोबत आहे तुमच्या. फक्त उघडा. सगळं तुमच्या जवळ आहे. फक्त उघडा आणि मेडिटेशन करा. मागे पडू नका. पुढेच चला. पडलेही मागे तरी पुन्हा आठवण करा, अरे, आपल्याजवळ सगळं काही आहे. अरे, सकाळी मेडिटेशनला उठावं लागतं. बस. ओके? हो मॅडम. पल्लवी, तुम्हाला काही स्पेशल बोलायचंय अधिक? नाही, फक्त मी म्हणेल का सगळ्यांनी मेडिटेशन कंटिन्यू ठेवा, म्हणजे क्लास संपला असला तरी पण मेडिटेशन कंटिन्यू करत जा. नक्कीच. आणि डिटॅच व्हा सगळ्यांनी. थोडंसं जास्त अटॅचमेंटमध्ये गेलेलो आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं बोलताना जे आतून दाटून येतंय ना, हे त्यामुळे आहे. एवढं लक्षात घ्या. जगामध्ये यावं लागतं. खूप साऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात. तुम्ही तर केवढं प्युरिफिकेशन करून आणलं इथपर्यंत. त्यामुळे आता ग्रुपपासूनही थोडंसं डिटॅचमेंट तुम्हाला गरजेची आहे, जी तुमची होत नाहीये. ओके? हां. यासाठीच थोडंसं खरं तर मी शेअरिंगच्या अगोदर ते सेशन घेतलं असतं, तर हे जे तुमच्या आतून जे शब्द कुठेतरी होते ना थोडासा, तर ते नाही झालं असतं. मात्र पल्लवी, खूप झेप घेतली आपण. स्वतःला खूप घडवलं आणि तुम्ही म्हणजे उदाहरण आहात सगळ्यांसाठी. ओके? हो. येस. आणि थँक यू म्हणा श्वेताला सुद्धा. कारण श्वेतानी या ऊर्जेसोबत कुठेतरी बरोबर ना? श्वेताच हो. ना? हां. थँक्यू श्वेता. कारण श्वेता नेहमी मला मॅम मला त्यांना रेकी द्यायची आहे. मॅम असं करायचं आहे, मॅम तसं करायचं आहे. तिची तळमळ तुमच्यासाठी खूप आणि जास्त होती श्वेताची. बाळू मामांच्या पण दर्शनाला गेले ना, तर आमच्याकडनं पण दर्शन घेऊन आले बाळू मामांचं. तर हो. एक मैत्रीण असते, आहे ना, एक सखी असते. श्वेतानी ऊर्जेपर्यंत जोडलं. ती पण माध्यम आहे. खूप हो. धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद पल्लवी. हसत राहा, आनंदी राहा आणि तुमच्या आयुष्याचं पुढचं पाऊल टाकत राहा. ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा आणि स्वामी समर्थ आता प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेतच. हो खूप मॅडम. धन्यवाद. थँक यू. आत्मा नमस्ते. स्वामी आणि मॅडम तुम्ही स्वामी आई, हे दोन्ही माझ्या बरोबर आहेत. गुरु पुढच्या माझ्या पाठी. पुढच्या वर्षीचं ध्यान मॅम पुढच्या वर्षीचा ध्यान सोहळा आहे ना, पल्लवी आणि मी स्वतः मिळून करणार आहे. जबरदस्त जोरदार. वा. ओके. चला. ओके. नक्कीच. नक्कीच. मॅडम. त्या पुढच्या वर्षीच्या शेगाव प्रोग्रामचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. नक्कीच. ओके. ब्रह्मांडाला प्रार्थना करा. सगळ्या गोष्टी होणार. ओके. हो.